नाशिकमधनं महत्त्वाची घडामोड, गिरीश महाजन यांना मी भेटेन असं म्हणतायत गोकुळ गीते, मात्र माघार घेणार नाही यावर ते ठाम आहेत। कुणाल दराडेंनी माझ्या बापाचा उद्धार केलेला आहे असं म्हणत त्यांनी जोरदार पद्धतीने टीका केलेली आहे दराडेंवरती। तरीचा टाइम काल 3 वाजता संपल्यामुळे तो विषय या ठिकाणी माझ्या दृष्टीने संपलेला आहे। आणि जर मला आता आपल्या माध्यमातून कळतंय की उदय सावंत साहेब आणि गिरीश भाऊ महाजन दोघे नाशिकमध्ये त्या ठिकाणी आलेले आहे आणि जर त्यांना कदाचित मला भेटायचं असेल त्यांनी मला कॉल केला तर मी नक्कीच त्यांच्या भेटीला जाईल। पण निवडणुकीतून माघार आता होऊ शकत नाही। लोकशाहीमध्ये जाहीर पाठिंबा हा विषय येत नाही। जो काही याचा निवडणुकीचा जो काही नियम अटी असतात त्याच्यामध्ये काल 3 वाजेनंतर माघारीचा कुठलाही विषय राहिलेला नाही। काल या सगळ्या नाट्यमय घडामोडींमध्ये तुम्हाला निलेश बोरा यांनी देखील फोन केलेला होता, तुमच्या बंधूंनी फोन केला होता, तुम्ही 5 मिनिटात पोहोचणार होते। नेमकी मध्ये असं काय घडलं की तुम्ही माघारी घेऊ शकता? नाही, काल त्या ठिकाणी मला गिरीश भाऊ माझ्यानंतर सकाळी फोन झालेला, आमची सविस्तर चर्चा पण झाली होती आणि आमची भूमिका गणेश भाऊंची माझी स्पष्ट झाली होती की आपण या निवडणुकीतून माघार द्यायची। पण आमदार पुत्रांनी जो आमच्या बापाचा उद्धार केला त्याच्यामुळे माझा त्या ठिकाणी जो निर्णय होता तो मी बदलवला। मला काल त्या ठिकाणी निलेश भाऊ बोरांचे असतील, ज्ञानेश्वर गामणे असतील यांची त्या ठिकाणी 100% मला 2.5 वाजेनंतर खूप फोन झाले, पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो आणि मला मतदारांचा पण खूप आग्रह होता की भाऊ आपण या निवडणुकीमध्ये कंटेन करावं, पुढे जावं आणि निवडणूक आपण लढवावी।